प्रेज द लॉर्ड कल्पनाज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत पाणीपुरीचं तिखट पाणी, हिरवं पाणी आणि आंबट गोड पाणी। पुऱ्यांची रेसिपी झालेली आहे आपली। आता आपण पाणी बघूया। तर त्यासाठी साहित्य बघूया। इथे भरपूर कोथिंबीर घेतली मी, 1 वाटी असेल। त्यानंतर 4 हिरवी मिरची घेतली आणि 1 वाटी पुदिना धुवून वाळवून घेतलेला आहे उन्हामध्ये। त्यामुळे जरा हिरवा कलर येण्याची शक्यता कमी आहे। आणि चवीप्रमाणे मीठ। आणि नंतर आपण जेव्हा पाणी करू त्यावेळेस सुके मसाले घालूया। आता हे आंबट गोड पाणी। तर इथे 1 वाटी चिंच मी भिजत घातली स्वच्छ धुवून। त्यानंतर अर्धी वाटी खजूर आणि 1 वाटी गूळ। हे पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि मग गाळून वगैरे मग शिजवून घेणार आहोत। आणि मग त्यात सुके मसाले घालणार आहोत, चाट मसाला वगैरे सगळं। तर आता हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटून घ्या। हे बघा, असं वाटण आपलं वाटून झाले, बघू शकता। आता मी अर्धा इंच आलं घातलं आहे। आलं विसरून गेले होते मी सांगायला। तर अर्धा इंच आलं पण मी यात घातलेलं आहे। तर हा आपण काढून घेऊया मसाला। तर यात आपल्याला पाणी घालायचे। अजून पाणी घालायचं आपल्याला। दोन ग्लास पाणी घातले मी। आता यात 1 चमचा काळं मीठ घेतलं, 1 चमचा जिऱ्याची पावडर घेतली आणि 1 चमचा चाट मसाला घेतला। तर हे मसाले यात टाकून घेऊया। आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते थंड होण्यासाठी। आणि आता आपण आंबट गोड चटणी बघूया। मीठ बघते। परफेक्ट झाले। आता आंबट गोड पाणी बघूया। ते सुद्धा मला मिक्सरमध्ये करून घ्यायचं। हे बघा, आता आपलं आंबट गोड पाणी पण तयार आहे। हे बघा, आता याचं आपल्याला काय करायचं, हे मिक्सरमध्ये करून घेतलं मी। आता असं गाळून घ्यायचं आपल्याला गाळणीने आणि मग हे शिजवून घेणार आहोत आपण। फक्त वाटून तयार झालं आहे आपलं। आपल्याला हे शिजवायचं पण आहे। असा खाली कोल्ड राहतो तेव्हा थोडंसं पाणी घालून केलं तरीही चालेल। अशा प्रकारे मी सर्व करून घेते। हे बघा, आता हे सगळं गाळून झालं आहे आपलं। आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं। आता हे शिजत आलं की आपण मग सुके मसाले घालूया। बघा, छान उकळी आलेली आहे। आपण यात आता बाकीचे मसाले घालूया। काळं मीठ आणि नंतर चाट मसाला आणि जिऱ्याची पावडर। तर तुम्हाला आणखी पातळ हवं असल्यास आणखी पाणी घालून उकळू शकता तुम्ही। बघा,
आता गॅस बंद करूया. आणि एका भांड्यात काढून घेऊया. हे बघा, आता फक्त मी हे भांडं थोडंसं पाणी घालून वाफवून घेतलं आणि त्याच्यातलं काढून घेतलं सगळं मटेरियल. आता आपले दोन्ही पण आंबट गोड पाणी वगैरे सगळं तयार आहे. खारी बुंदी पण मी घरीच करून घेतली. चव पण अगदी परफेक्ट झालेली आहे. तर आता हे थंड झालं की मग आपण पाणीपुरी बनवूया. चला, आता आपले दोन्ही पाणी तयार आहे. हे बघा, थंड झालेलं आहे, मस्त फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आणि हे तिखट पाणी. आता ह्या पुऱ्यांची रेसिपी मी टाकलेली आहे. ह्या पुऱ्या घरी केलेल्या आहेत. तर आता आपण या आधी फोडून घेऊया. याची रेसिपी मी टाकलेली आहे पुऱ्यांची. लिंक ओपन करून बघू शकता. आता यात हरभरे उकडून घेतलेले आहेत, थोडे थोडे टाकूया. उकडलेले बटाटेसुद्धा तुम्ही टाकू शकता. बटाटा नको आहे कुणाला, म्हणून मी बटाटा टाकणार नाही आहे. थोडा थोडा कांदा घालते, जास्त नाही. खारी बुंदी पण मी घरीच केलेली आहे. हे बघा, छान झालेली आहे. फक्त शेव मी बाहेरून आणली रेडीमेड. हे बघा, ही बाहेरची शेव. याची चकती माझ्याकडे नव्हती बारीक. आता पाणी घालूया. दोन्ही पण पाणी इतकं सुंदर झालेलं आहे चवीला. तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने. पुरीची रेसिपी पण मी टाकलेली आहे, ती सुद्धा बघा तुम्ही. छान कुरकुरीत राहतात पुऱ्या. दहीपुरी पण मी दाखवते याच पद्धतीने. आता मी तुम्हाला दहीपुरी पण दाखवते. दही घालूया. कांदा घालूया. खारी बुंदी. शेव. थोडं तिखट पाणी. आणि कोथिंबीर. ही झाली आपली दहीपुरी. बघू शकता. हे बघा, ही दहीपुरी.